भंडाऱ्यामध्ये 3 वर्षात जेवढे आदिवासी मुलं सशस्त्र माओवादाकडे, नक्षलवादाकडे गेली होती, ती 3 वर्षात सगळीच्या सगळे तरुण सामान्य याच्यामध्ये पोलिसांना शरण आले. शस्त्र घेऊन तुमरेड्डी, शिवाजी तुमरेड्डी नावाचा ड्रेडेड नक्षलाईट एके बंदूक घेऊन शरण आला तो आणि त्याची पत्नी 101 303 घेऊन. तर ही फार मोठी अचीव्हमेंट होती. त्यांनी भंडाऱ्यामध्ये जे कॉन्स्टेबल व्यसनाधीन झाले होते, त्यांना अभय बंग यांच्या मदतीने कार्य करून व्यसनमुक्त केलं होतं. तर हा माणूस एकीकडे वेलफेअर स्टेटला अपेक्षित गोष्टी करतो, दुसरीकडे पोलिसिंगच्या गोष्टी करतो, तिसरीकडे कर्तव्य बजावताना सशस्त्र लढाईही देतो. तर अशा आणि त्याच्या पलीकडे जाऊन कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य संपन्न, कुठलाही डाग नसलेला, भ्रष्टाचार न करणारा अधिकारी म्हणजे आजच्या काळामध्ये सिस्टममधला पांढरा वाघ म्हणायला पाहिजे, अशा प्रकारचा अधिकारी महासंचालन झालाय. ठसा तर त्यांनी सगळीकडेच उमटवलाय. फुलब्राईट फेलो म्हणून न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट बरोबर वर्षभर काम केलंय, व्हाईट कॉलर क्राईम डिटेक्शनचं. त्यामुळे इतका सर्वगुण संपन्न आणि कॅरेक्टर असलेला नैतिक अधिकारी जेव्हा पोलीस खात्याचा प्रमुख होतो, तेव्हा त्याची प्रतिबिंब पोलीस दलात काही प्रमाणात पडतील पुढच्या 2 वर्षात, अशी मला आशा आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो.